नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सखी, कोणताही रोग हा घातक असतो, परंतु क्षयरोग, क्षय म्हणजे संपणे. आज आपण क्षयरोग म्हणजेच टीबी, ज्याला आयुर्वेदामध्ये राजक्षमा या नावानेही संबोधलं जातं, या रोगाबद्दल बोलणार आहोत. 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो आणि त्या पुढील सप्ताह हा जागतिक क्षयरोग निर्मूलन सप्ताह म्हणून साजरा केला जातो. खरं तर योग्य व वेळेवर औषधं घेतली, स्वच्छता बाळगली, प्रकृतीची नीट काळजी घेतली तर आपण ह्या क्षयरोगावर मात करून पुन्हा निरोगी आयुष्य जगू शकतो. याच अनुषंगाने आजचा आपला विषय आहे जागृती क्षयरोग निर्मूलनाची. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलंय डॉक्टर श्री राजेंद्र ननावरे यांना. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर श्री राजेंद्र ननावरे हे छाती विकार व क्षयरोग तज्ज्ञ आहेत. क्षयरोग रुग्णालय समूह शिवडी येथे ते वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. अनेक वेळा सखी सह्याद्री या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला मार्गदर्शन देखील केलंय. क्षयरोग निर्मूलनाच्या जनजागृतीसाठी त्यांनी खूप कार्यही केलेलं आहे. त्यांच्याकडून आपण क्षयरोगावर मात कशी करायची आणि त्यातून पुढे कसं जायचं यावर आज चर्चा करूया. कार्यक्रमात तुमचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षक व मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करायला विसरू नका. आजच्या आपल्या महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे जागृती क्षयरोग निर्मूलनाची आणि मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर श्री राजेंद्र ननावरे. डॉक्टर, खरं तर क्षयरोग हा अतिशय जीवघेणा आजार आहे. पूर्वीच्या काळी हा दीर्घकाळ चालणारा आजार होता. तो फक्त फुफ्फुसांनाच होता असाही एक समज आहे. आत्ताही एवढी जनजागृती करूनही कमीत कमी वर्षाला 3 लाख रुग्ण क्षयरोगाने दगावतात. मग मुळात हा क्षयरोग म्हणजे नेमकं काय हे सविस्तर सांगा ना. क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवजंतूने होणारा आजार आहे. हा शरीराच्या कोणत्याही भागाला होऊ शकतो. मुख्यतः हा फुफ्फुसाला होतो. 80% हा फुफ्फुसाला होतो आणि 20% फुफ्फुसा व्यतिरिक्त म्हणजे आतडी, हाडे, सांधे किंवा मेंदूच्या आवरणाला होणारा क्षयरोग फार घातक आहे. असे रुग्ण दगावतात लवकर. पण क्षयरोगाचं जे आहे की हा दीर्घकाळ चालणारा क्षयरोग आहे, त्यामुळे ह्याला क्रोनिक डिजीज असं म्हटलं जातं. आणि ह्याच्यावर लागणारी जी औषधं आहेत ती फार काळ चालतात, म्हणून लोक ते औषधं व्यवस्थित किंवा नियमित घेत नाहीत. पण मला सांगा की हा क्षयरोगाचा कालावधी किती आहे? म्हणजे जरी हे वेगवेगळ्या प्रकारचे क्षयरोगाचा कालावधी म्हणजे त्या ज्या टप्प्यात आहे त्या टप्प्याप्रमाणे, कारण की जर संवेदनशील क्षयरोग असेल, ज्याला सेन्सिटिव्ह टीबी म्हणतात, त्याला 6 ते 9 महिने, कमीत कमी 6 महिन्यापेक्षा कमी अशी औषधच कुठे नाहीत. आणि जर दुसऱ्या टप्प्यात गेलं की त्याला आजकाल MDR टीबी म्हणतात, की ज्याच्यात 2 औषधं, जी पहिल्या टप्प्यातली 2 औषधं जी चालत नाहीत, तो MDR टीबी म्हणजे औषधाला दाद न देणारा टीबी असं म्हणतो त्याला. त्याच्यामध्ये कालावधी आहे 2 ते 2.5 वर्ष आणि त्याच्यामध्ये 6 ते 9 महिने रोज इंजेक्शन घ्यावे लागतात आणि 10 ते 14 गोळ्या रोजच्या खावं लागतात. म्हणजे 2 ते 2.5 वर्ष. म्हणून पहिल्या टप्प्यातला जो आजार आहे, म्हणजे सुरुवातीला जो होतो, त्याचीच जर औषधं तुम्ही जर नियमित खाल्ली तर क्षयरोग हा 100% बरा होणारा आजार आहे. तेवढं तर लवकर बरा होणारा आहे. फक्त महत्वाचा मुद्दा असा आहे की त्याची औषध नियमित खाणं फार गरजेचं आहे. आणि औषधं जी अवेलेबल आहेत सरकारी दवाखान्यात किंवा तीच औषधं. ग्रामीण भागात काही लोक तांत्रिक वगैरे किंवा मांत्रिक किंवा काही दुसऱ्याही सिस्टीम मधल्या औषधाबद्दल सांगितलं जातं, पण इट इज नॉट प्रूव्ड, म्हणजे ते काही हे नाही झालेली. तर औषधं जी सरकारी ह्याच्यात मिळतात किंवा जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण जी औषधं मिळतात, ती औषधं नियमित खाणं फार गरजेचं आहे. नियमित नाही खाल्ले तर त्या औषधाच्या त्या जंतूंना, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाचे जंतू आहेत, त्यांना सवय पडते आणि ते सवय पडले की मग ती औषधं चालत नाहीत.
आणि शरीर अशा त्यांना साथ द्यायला देतच नाही. हा, मग त्या औषधं जर त्या जंतू जर मरत नसतील तर औषधांनी, तर मग ते जंतू वाढतील आणि शरीरावर त्याचा दुष्परिणाम होऊ दुष्परिणाम शकतील. होतो. पण मग डॉक्टर, हे क्षयरोगाचे हे जे विषाणू आहेत ते मुळात आपल्या शरीरात प्रवेश कसा करतात, ही एक मोठी जेव्हा क्षयरोगाचा रुग्ण खोकतो, शिंकतो, एका खोकण्यामधून त्याच्यातून 5,000 ड्रॉपलेट न्यूक्लिया बाहेर निघतात, म्हणजे सूक्ष्म थेंब की ज्याच्यातून टीबीचे जंतू बाहेर पडतात आणि ते हवेत तरंगतात. आणि ती कोणत्या जागी किंवा जिथं सूर्यकिरण वगैरे येत नाही, की जिथं हवा खेळती नाहीत, अशा जागी ते तरंगत राहतात. आणि मग जेव्हा निरोगी व्यक्ती ती थुंकी ते जंतू श्वासनातून आत घेते, त्यावेळेला त्याचा संसर्ग होतो, आजार नाही होत. संसर्ग झालेल्या एखाद्या मनुष्याला किंवा निरोगी व्यक्तीला त्याची लक्षणं नसतात, तो दुसऱ्याला पसरवू शकत नाही. पण त्याला एक असतं की त्याला आयुष्यामध्ये 10% अशा लोकांना टीबी होण्याचे चान्सेस असतात. ज्यावेळेला त्याची प्रतिकारशक्ती कमी होईल, ज्यावेळेला त्याला काही होईल, त्यावेळेला ते सूक्ष्म अवस्थेत बसलेले जीवाणू बाहेर जागृत होतात आणि बाहेर आजार फैलवतात. तर डॉक्टर ताजीशी आम्हाला अजून जाणून घ्यायचं आहे. तत्पूर्वी एक फोन आलेला आपल्याला प्रेक्षकांचा. सविता माने आपल्याशी बोलतात धुळ्यावरून. नमस्कार. नमस्कार सविताजी, विचारा प्रश्न. हॅलो. हा, बोला. हा, मला विचारायचं होतं डॉक्टरांना. मला डॉक्टरांना विचारायचं होतं की सांध्याचा जो क्षयरोग आहे तर त्याची लक्षणं काय आणि त्याच्याबद्दल मला माहिती हवी होती जरा. तो कशा प्रकारे होऊ शकते? बरं, धन्यवाद. सांध्याचा होणारा क्षयरोग हा कधी कधी सांध्यांना म्हणजे त्या जॉईंटना होतो आणि त्याच्यामध्ये तिथे सूज येणं, तिथे त्याच्या मुवमेंट्स कमी होणे, दुखणे, हा एक प्रकार होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट की त्याला ताप येणे, हलकासा ताप येणे किंवा त्याचे वजन कमी होणे, ही लक्षणं तर असतात. ताप येणे, वजन कमी होणे, भूक मंदवणे, पुष्कळ थकवा येणे, ही तर असतात, लक्षणं तर असतात. पण त्या भागाला, ज्या भागाला टीबी झाले त्या भागाला सूज येईल, त्याच्यामध्ये पू साठेल वगैरे, आणि ते त्याला बायोप्सी किंवा त्या जागी जर हे असेल तर FNAC नावाचा प्रकार करून त्याची मायक्रोस्कोपमध्ये बघून निदान करता येतं. निदान केल्यानंतर नॉर्मली आम्ही 6 महिन्याची औषध देतो, पण हाडाच्या टीबींना कमीत कमी 1 वर्षाची औषधं द्यावी लागतात. आणि ते डॉट्समध्ये म्हणजे सरळ नियंत्रणाखाली दिली पाहिजेत, कारण औषधं रेग्युलर घेणं फार महत्वाचं आहे. आणि औषधं ते डेली रेजिम मध्ये, म्हणजे रोज हाडाच्या टीबीला रोजच्या म्हणजे इंटरमिटंट न देता म्हणजे डेली रेजिम मध्ये दिलं पाहिजे, म्हणजे रोजच्या ह्याच्यात. हा जो सांध्यांचा क्षयरोग आहे तो केवळ मोठ्या माणसांमध्ये होतो की लहान मुलांमध्येही होऊ शकतो? टीबी क्षयरोग हा लहान मुलांमध्ये कमी प्रमाण आहे, जेवढं की मोठ्या म्हणजे 15 ते 55 वया गटात फार म्हणजे 70 ते 80% मोठ्यांमध्ये होणारा टीबी आहे. लहान मुलांमध्ये होणारा टीबी फार घातक असतो आणि तो संपूर्ण रक्तात फैलवतो किंवा त्याच्या मेंदूच्या आवरणाला होतो आणि त्याची लक्षणं फार वाईट असतात. लहान मुलांना जेव्हा पहिली वेळ टीबी होतो, म्हणजे त्याला प्रायमरी कॉम्प्लेक्स म्हणतो, तो न कळत आपोआप बरा होतो, त्यामुळं त्याची हे दिसत नाही. पण कधी कधी तो कधी बळवला किंवा तो जास्त झाला तर तो फार घातक असतो. लहान मुलांना होणारा टीबी फार घातक असतो, निदान व्यवस्थित होऊ शकत नाही लहान मुलांचं, त्यामुळं लहान मुलांचा टीबी फार म्हणजे इट्स अ इमर्जन्सी. पण मग त्याची लक्षणं काय आहेत? म्हणजे अगदी लहान मुलांमध्ये काय वेगळी लक्षणं जाणवतात आणि मोठ्यांमध्येही काय वेगळी लक्षणं जाणवतात? मुलाची वाढ जशी नॉर्मल वाढ होते तशी होत नाही. तो खात नाही, तो किरकिर करतो, तो अभ्यास करत नाही किंवा तो सारखा झोपून राहतो, अशा काही लक्षणं बघितल्यानंतर समजा जर त्याला खोकला असेलच, कारण मोठ्या माणसांमध्ये हा जो खोकल्याचा वगैरे, पण लहान मुलं काय थुंकी तशीच घेतात वगैरे, मग त्याचा तपास करणं फार गरजेचं आहे. तपासामध्ये त्याचा एक्सरे करणं, त्याची माउंटूस टेस्ट करणं, त्याचा स्पुटम जर त्याला थुंकता येत नसतं तर गॅस आम्ही नळी टाकून पोटातून त्याचे थुंकीचे हे काढतो आणि ते तपास केल्यानंतर काही वेळेला हेही समजत नाही तर एखाद्या तज्ञ माणसाकडून
अचूक त्याचा निदान करणं फार गरजेचं आहे. गरजेचं आहे. पण मग ही क्षयरोगाचे प्रकार काय आहेत, म्हणजे कोणकोणते प्रकारानुसार आपल्याला क्षयरोग हा फुफ्फुसाचा आणि फुफ्फुसा व्यतिरिक्त हां. फुफ्फुसाचा होणारा क्षयरोग हा फार कॉमन आहे आणि फुफ्फुसामध्ये 2 प्रकार आहेत. एक स्फुटम पॉझिटिव्ह म्हणजे ज्याच्या थुंकी दूषित आणि एक स्फुटम निगेटिव्ह म्हणजे त्याची थुंकी अदूषित आहे. स्फुटम पॉझिटिव्ह क्षयरोग असा असतो की तो सगळीकडे आजार पसरवत असतो. जर एखाद्या माणसाला जर क्षयरोग झाला तर एका वर्षामध्ये तो 10 ते 15 लोकांना त्याचा संसर्ग करतो. म्हणून थुंकी म्हणजे ज्याचं स्फुटम खोकताना शिंकताना एक फार गरजेचं आहे की त्यांनी रुमाल किंवा काही अशी वस्तू पकडली पाहिजे की ज्याने ते हवेत पसरले नाही पाहिजे. फुफ्फुसा व्यतिरिक्त होणारा जो क्षयरोग आहे तो आतड्याचा आहे, परत सांध्याचा आहे, त्वचेचा आहे किंवा हाडांचा आहे. पण हा क्षयरोग दुसरीकडे पसरत नाही जेवढा फुफ्फुसाचा क्षयरोग पसरतो. बरं डॉक्टर, आपल्याला एक प्रश्न आलाय. संध्या नागले आपल्याशी बोलतात ठाण्यावरून. नमस्कार. नमस्कार संध्याजी, बोला. हा हॅलो. हा नमस्कार. नमस्कार. हा माझी मुलगी आता 18 वर्षाची आहे. तर तिला थोड्या दिवसापूर्वी सर्दी आणि ताप असं झालेलं होतं. तर डॉक्टरांनी चेस्ट एक्सरे काढायला सांगितला. तेव्हा टीबी तिचा पॉझिटिव्ह आला. पण आम्ही मग चेस्ट स्पेशालिस्टकडे नेल्यानंतर त्यांनी एक थुंकी तपासून घ्यायला सांगितली आणि तो रिपोर्ट नॉर्मल आला. आणि त्याच्यानंतर विदाऊट अँटीबायोटिक ती एक 15 दिवसात तिचा ताप उतरला आणि सगळं ती नॉर्मल झाली. तर असं कसं होऊ शकतं? म्हणजे मग त्याच्यामुळे पेशंटना कळत नाही की नक्की आहे काय नाही. हा प्रश्न फार चांगला आहे, कारण हा प्रश्नामध्ये आहे ना की त्यांनी व्यवस्थित निदान करण्याच्या पद्धती कशा आहेत ते सांगितलंय. कारण थुंकीमध्ये जेव्हा जंतू दिसतात तर अचूक निदान म्हणजे कन्फर्म टेस्ट. एक्सरे मध्ये जे लिजन दिसतात त्याच्यावर आपण नक्की नाही सांगू शकत. सेकंड ओपिनियन किंवा दुसरा नाही. काय माहितीये की जेव्हा आपण खोकतो जेव्हा तो रुग्ण, त्याच्या थुंकीमधून जर जंतू दिसतील तर तो डेफिनेटली टीबी आहे. पण एक्सरे मध्ये दिसणारे जे दाग आहेत ते नक्कीच टीबी असतील असं नाही. आणि एक्सरे मध्ये कधी कधी जुनेही दाग असू शकतात. पण आता ही मुलगी 18 वर्षाची आहे तर नक्कीच तिला तिच्या एक्सरे बघितल्यावर लक्षात येईल. कारण ते एक्सरेवर कधी न्यूमोनिया असेल किंवा दुसरं काही असू शकेल ज्याच्यामुळे तिला ताप सर्दी वगैरे होत असेल. पण काही वेळेला असं होतं की मग आम्ही जर असे थुंकीमध्ये सापडलं नाही, कारण थुंकीमध्ये सापडायसाठी एका ml मध्ये जेव्हा 1000 बॅसिलाय असतील म्हणजे ते जंतू असतील तरच मायक्रोस्कोप मध्ये दिसतं. म्हणजे हे ऍडव्हान्स स्टेज मध्ये गेल्यावर हे दिसायला लागतं. त्यामुळे तोपर्यंत ते दिसत नाही. त्यावेळेला एक्सरे मध्ये फार लवकर दिसतं. पण एक्सरे मध्ये दिसतं तेच असतं असं नाही. असंही निदान आपण करू शकतो. त्यामुळं तिला 15 दिवसाची अँटीबायोटिक द्यावी आणि परत जर तिला आराम आला नाही म्हणजे त्या मुलीला तर परत तिचा थुंकी तपासून घ्यावी आणि परत एक्सरे करावा. कारण जर साधा हे असेल तर एक्सरे क्लिअर होईल आणि थुंकी जर टीबीच असेल तर तोपर्यंत थुंकीमध्ये जंतू येतील. येत नाही. अगदी खरं आहे. केवळ फक्त रक्ताच्याच तपासणीद्वारे क्षयरोगाचे निदान होऊ शकत नाही. याबद्दल रक्ताची तपासणी करूच नाही. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 2012 मध्ये मे 2012 मध्ये रक्ताच्या तपासणी ज्या केल्या जातात त्याला बॅन सांगितलेलं आहे. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये हे फार केलं जातं. अंदाजे 70 करोड रुपये दर वर्षाला ह्याच्यावर वेस्ट केले जातात. तर क्षयाची जर निदान करायचं असेल तर थुंकी हे सर्वात महत्वाचं, दुसरा एक्सरे आणि तिसरा मांटूज म्हणजे एक इनडायरेक्ट टेस्ट आहे. इट इज नॉट अ डायरेक्ट टेस्ट. पण थुंकी हे डायरेक्ट आणि त्याच्यानंतर जर थुंकीमध्ये स्मिअर मायक्रोस्कोपी करतो ते चालेल. पण जर स्मिअर मायक्रोस्कोपी नाही असेल तर कल्चर आजकाल निवर डायग्नोस्टिक टेक्निक आल्यात त्या फार चांगल्या आहेत. आणि त्याच्यातून जीन एक्सपर्ट नावाचं जे आलंय कार्ट्रिज बेस्ड न्यूक्लिक ऍसिड टेस्ट आहे ती, त्या टेस्टनी तर 2 तासात रिपोर्ट कळतो की त्याला टीबी आहे की नाही. आणि एक सर्वात महत्वाचं औषध रिफॅम्पिसिन ते चालतं की नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की थुंकीची आपली टीबी साठी थुंकीची तपासणी करणे. सर, आता हा जो आपला क्षयरोग हा जो एक महत्वाचा हे विषय आहे, पण मग भारतामध्ये आणि इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये काय परिस्थिती आहे?
भारतामध्ये म्हणजे तसं बघितलं ना तर जगामध्ये जेवढे टीबी रुग्ण आहेत त्याचे 26% भारतामध्ये आहेत. म्हणजे जर बघितलं भारत टीबी मध्ये सर्वात पुढे आहे. म्हणजे ही आपली प्रगती नाहीये, ही फार वाईट परिस्थिती आहे. एका दिवसाला जर बघितलं तर हजारापेक्षा जास्त क्षयरुग्ण मरतात. त्याचाच अर्थ की दर 3 मिनिटाला 2 रुग्ण मरतात. दरवर्षी 2,70,000च्या आसपास टीबीचे रुग्ण मरतात आणि दर दिवसाला 5,000 रुग्णांना टीबी होतो. 40,000 लोकांना टीबीची बाधा होते. एवढी भयानक परिस्थिती आहे भारतामध्ये. त्यामुळे टीबी हा भारताचा पहिल्या नंबरावर येणारा, म्हणजे जसं आजारात बघितलं तर टीबी हा सर्वात आर्थिक परिस्थिती दुबळी करणारा, लोकांची फार वाईट परिस्थिती करणारा आजार आहे. सर, त्याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात. एक फोन आलेला आपल्याशी. भारत वावळ बोलतायत डोंबिवलीवरून. नमस्कार, बोला भारतजी. की एखाद्या क्षयरोग झालेल्या व्यक्तीने आपल्यापासून इतरांना क्षयरोगाची लागण होऊ नये म्हणून कशा प्रकारची काळजी घ्यावी. विशेष करून मुंबईसारख्या शहरामध्ये आपण एकत्र प्रवास करतो आणि हा अशापणे आपला अनेक लोकांचा संपर्क येतो. तर आपली लागण इतरांना लागू नये कशाप्रकारे काळजी घ्यावी ज्यायोगे इतरांचा क्षयरोग होणार नाही. धन्यवाद. फार चांगला प्रश्न विचारलाय आणि फार म्हणजे हा प्रश्न जे विचारले जात आहेत ते फार चांगले वाटत आहेत मला. कारण हा प्रश्न जो आहे हा सर्वसाधारण सगळ्या लोकांशी निगडीत आहे. क्षयरुग्ण जेव्हा थुंकतो, खोकतो, शिंकतो त्यावेळेला ते क्षयाचे जंतू हवेमार्फत दुसरीकडे पसरतात आणि ते पसरल्यानंतर ते हवेमार्फत राहतात. उन्हात गेल्यावर ते मरतात, पण कोणत्या जागी ते हवेमार्फत राहतात आणि एखादा निरोगी मनुष्य ते जंतू आत घेतल्यानं त्याचा संसर्ग होतो. संसर्ग झाल्यावर मग त्याला टीबी होण्याची शक्यता वाढते. पण एखादा रुग्ण आहे त्यांनी जर आजार झालाय तर पहिली गोष्ट की त्यांनी औषधं सुरू केली पाहिजेत. औषधं सुरू करण्याचा कालावधी 2 आहेत. अतिदक्षता म्हणजे इंटेन्सिव्ह फेज आणि कंटिन्यूस फेज. अतिदक्षता कालावधीमध्ये जास्त औषधे दिली जातात, त्यामुळं जे असणारं जंतूंचं जे प्रमाण आहे ते फार कमी होतं आणि 15 दिवसात त्याच्या खोकण्यात याच्यातून टीबीचे जंतू बाहेर पडू शकत नाही असं होतं. म्हणजे हा जो वेळ आहे ह्या वेळात तुम्ही तोंडावर रुमाल किंवा काही फडकं धरलं पाहिजे ज्याने, आणि थुकताना वगैरे समजा तुमच्या घरात एखादं डब्बा वगैरे आहे त्याच्यात माती टाका, त्याच्यात थुंका आणि ते कव्हर करून ठेवा. म्हणजे उघडं ठेवू नका. जर उघडं जर ठेवलं आणि त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावा. गाडीतून वगैरे जाताना तुम्ही जर औषधं नियमित घेतले असतील तर तुमच्या खोकल्यातून तसे जंतू नाहीत पडणार बाहेर. पण नक्कीच हे लक्षात ठेवा की तुम्ही घरी आहात, तुम्ही इंटेन्सिव्ह फेजमध्ये आहात, तुम्ही खोकताना शिंकताना जर क्षयाचे जंतू बाहेर पडतात तर तुम्ही खोकताना रुमाल धरणं फार गरजेचं आहे. घरात आपली मुलं बाळं असतात आणि नक्कीच त्यांना होऊ नये ह्याची फार काळजी घेणं फार महत्वाचं आहे. दुसरी आणखीन गोष्ट की प्रतिकारशक्ती. जेव्हा तुमची प्रतिकारशक्ती कमी होईल तेव्हा नक्कीच तो आजार होतो. तर तुम्ही प्रतिकारशक्ती कमी न होण्यासाठी समतोल आहार घेणं फार गरजेचं आहे. विश्रांती घेणे वेळेवर फार गरजेचं आहे. व्यायाम करणं फार गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी शरीराच्या मानाने फार गरजेच्या आहेत आणि त्या करणं आहाराचंही फार महत्व आहे. कारण आहार जर तुम्ही टीबी झालाय त्याला औषधं सुरू केले पण त्याला जर आहार तुम्ही चांगला नाही दिला तर तो त्या ह्याच्यातून बाहेर पडणं फार. कारण बऱ्याचदा असं होतं ना डॉक्टर, कारण टीबीची जी औषधं असतात तसं मगाशी तुम्ही सांगितले की दिवसाला 10 ते 14 गोळ्या. मी MDR साठी सांगितलं पण ह्याच्यासाठी फार कमी औषध आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजे ज्याला संवेदनशील टीबी म्हणतो त्याच्यात फार कमी औषध आहे आणि ती औषधं घेताना की ती औषधं घेतल्यानंतर आपल्याला जी काही आहार घ्यायचा आहे तो फार महत्वाचा आहे आणि त्याच्यात प्रोटीनची मात्रा फार असणं म्हणजे चांगली असणे फार गरजेचे आहे. दूध, अंडी वगैरे आहेत हे फार गरजेचं आहे. दिवसा 1 ते 2 ग्लास दूध घेतलं पाहिजे, अंडी घेतली पाहिजेत, हिरव्या पालेभाज्या घेतल्या पाहिजेत, फळं घेतली पाहिजेत. जेवणात असणारे आपलं जे भारतीय संस्कृतीप्रमाणे जे ताट असतं म्हणतो आपण ज्याच्यात पूर्वी ते ताट तसं घेतलं पाहिजे. आत्ताचं जे जेवण आहे किंवा आता जी परिस्थिती बाहेर आहे की फास्ट फूड वगैरे हे थोडं अवॉइड ऑकेजनल, जसं आपण सणाला वगैरे काही पुरणपोळी करतो त्या पद्धतीने घेतलं तर चालेल. पण रोजचं जेवण हे आपलं घरचंच जेवण घेतलं पाहिजे आणि ते व्यवस्थित समतोल घेतलं पाहिजे.
कारण बऱ्याचदा काय होतं की रुग्ण औषधं खातो आणि त्या औषधांची मात्रा जरी कमी असेल पण ती औषधं खाल्ल्यामुळे त्या पुरेशा प्रमाणात त्यांना तेवढं जेवण कधी कधी घेत नाहीत आणि ती औषधही मध्येच बंद केल्यामुळे हा रोग पुन्हा बळावतो. खरं बघितलं ना तर ग्रामीण भागात किंवा अशा काही भागात जिथं ह्या सोयी नाहीत तिथं फार वाईट वाटतं की जेवण हा तर खरं महत्वाचा भाग आहे आणि जेवण नसेल तर प्रतिकार शक्ती नक्कीच त्याची वाढू शकत नाही. जेवण घेणं, चांगलं जेवण घेणं, चांगलं म्हणजे स्वच्छ घरी जे बनवतो तेच पण पोटभर घेतलं पाहिजे आणि ते घेताना तुम्ही हे नको ते नको असं नाही केलं पाहिजे. जो समतोल आहार आहे ज्याच्यात सगळ्या गोष्टी येतील म्हणजे प्रोटीन येईल, कार्बोहायड्रेट म्हणजे येईल किंवा फॅट येईल, विटॅमिन्स येतील, मिनरल्स येतील, असं जेवण रेग्युलर घेतलं पाहिजे. आणि जेवण न घेता औषधं घेणं खरं म्हटलं तर त्यांनी बरे होण्यास थोडा वेळ लागेल किंवा ते बरोबर नाही, उचित नाही कारण तेवढाच दुष्परिणाम परत आपल्या शरीरावर. खाणं ही त्याच्यातलं जसं आपण औषध आणि 70 ते 80%, पण आहार हा फार महत्वाची गोष्ट आहे. त्याच्याबरोबर विश्रांती आणि थोडासा व्यायाम हे नक्कीच गरजेचं आहे. डॉक्टर, सध्या आता सरकारी दवाखान्यांमध्येही डॉट्स ही एक पद्धती आहे, नेमकं काय आहे हे अगदी सविस्तर आम्हाला सांगा. डॉट्स म्हणजे डायरेक्टली ऑब्झर्व शॉर्ट कोर्स किमोथेरपी, म्हणजे थेट निरीक्षणाखाली दिलेली छोट्या कालावधीसाठी, म्हणजे तो कालावधी 6 महिन्याचा आहे आणि छोटी कालावधी पूर्वी 2 वर्षाचा होतात, ते छोट्या कालावधीशी दिलेला औषध उपचार त्याला डॉट्स म्हणतात. आणि डॉट्स हा उपचार जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्याप्रमाणे म्हणजे त्यांच्या निदर्शनाप्रमाणे आपण तो रिवाइज म्हणजे सुधारित राष्ट्रीय नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आपण राबवतो. पण मग आता हे सरकारी फक्त रुग्णालयांमध्येच ती डॉट्सची पद्धत आहे की इतरही? सरकारी दोन आपल्या इथं काय होतं की पब्लिक सेक्टर म्हणजे आणि प्रायव्हेट सेक्टर. प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाणारे 50% लोक आहेत, त्यामुळे तिथं हा डॉट्सचा दिल्या जात नाहीत. पण मुंबई शहरामध्ये आता काय केलेलं आहे की त्यांच्याशी निगडीत करून म्हणजे आणि इव्हन महाराष्ट्रामध्ये की तुम्ही प्रिस्क्रिप्शन करू शकता पण औषधं आम्ही तुम्हाला फ्री देऊ शकतो. 2 दिवसापूर्वी 24 तारखेला ई वाउचर म्हणून त्यांनी एक सेवा लॉन्च केली. त्याच्यामध्ये प्रायव्हेट पेशंट म्हणजे प्रायव्हेट डॉक्टर जाणार पण पेशंट त्या ई वाउचरनी ह्याच्यातून औषधं फ्री घेऊ शकतो, मागवू शकतो. आणि चांगल्या ह्याची औषधं असणे फार गरजेचं आहे. आपल्याला एक फोन आला आहे. लता जगताप आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार लताजी. हा बोला. नमस्कार मॅडम. हॅलो. हा बोला, तुमचा प्रश्न विचारा. मी ठाण्याहून बोलतेय. मला एक प्रश्न करायचा होता की 3 वर्षापूर्वी एक हे झालं होतं, मला डिक्टेट झालं होतं फर्स्ट टाइम फुफ्फुसाचा. तर त्याच्यानंतर ते सगळं क्लिअर झालं. 6 महिने सगळं ट्रीटमेंट झाल्यानंतर एक्सरे मध्ये पण क्लिअर आलं होतं. पण आता सेकंड टाइम डिक्टेट झालं तर ते पोटात डिक्टेट झालंय, क्लॉट्स मध्ये. पोटात कुठे झालंय त्याविषयी आता मला फ्युचर मध्ये काय म्हणजे त्याविषयी खबरदारी घ्यायला पाहिजे. पोटामध्ये कुठे डिटेक्ट झालंय, क्लॉट्स मध्ये म्हणजे काय केलेलं आहे, तपास काय केलेला आहे त्याचा? स्कॅनिंग मध्ये कळलंय. बरं ऐका ना, तुम्ही जेव्हा 3 वर्षापूर्वी ट्रीटमेंट घेतली होती ती कुठे घेतली होती आणि किती दिवस घेतली होती? ट्रीटमेंट किती दिवस घेतली? पहिली जी घेतली होती ती 6 महिने कंप्लीट झाली होती. 10 महिने पण आता जे डिक्टेट झालं ती सरकारी ह्याच्यात घेतली होती की प्रायव्हेट मध्ये घेतली होती? सरकारी ह्याच्यात घेतली होती की प्रायव्हेट मध्ये घेतली होती? प्रायव्हेट मध्ये घेतली. थुंकीचा तपास केला होता त्यावेळेला? थुंकीचा तपास केला होता का? हो. नाही, तेव्हा थुंकीचं असं काही केलं नव्हतं, पण सगळे एक्सरे वगैरे सगळं डिक्टेट म्हणजे त्याच्यामध्ये क्लिअर झाल्यानंतर ती स्टॉप केली होती ट्रीटमेंट. आणि त्याच्यानंतर आता सेकंड टाइम गेल्या महिन्यात डिक्टेट झाली, पण ते फोटोमध्ये पण क्लिअर आहे. पण स्कॅनिंग जेव्हा केलं ऍब्डोमन तेव्हा त्याच्यामध्ये क्लॉट्स कळले. पण त्याचा काही त्यांनी बायोप्सी किंवा काही कळलं का त्यांनी? त्याचा काही दुसरा तपास केला का? नाही, स्कॅनिंग केलंय, पोटमची टेस्ट केली पण पोटम क्लिअर आली, एमटी पण क्लिअर आहे.
बरं, तुमचं वय सांगाल? हॅलो, हा तुमचं वय किती? माझं 35. बरं, धन्यवाद. काय सांगाल? त्यांनी सांगितलं की 3 वर्षापूर्वी झाला होता हं. आणि त्यावेळेला त्यांनी प्रायव्हेट मध्ये हां. 10 महिने ट्रीटमेंट घेतली होती. खरं बघितलं ना तर एक्सरे मध्ये मी सांगितल्याप्रमाणे मगाशी सांगितलं की एक्सरे मधले जी दिसणारा जोही डाग आहे तो टीबीच असेल असं नाही. नाही. आणि दुसरी गोष्ट की थुंकी त्यावेळेला तपासणं गरजेचं होतं की थुंकीमध्ये जंतू आहेत का, आणि त्याच्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट घेतल्यावर तो मॉनिटर करणंही गरजेचं आहे. कारण तो जर तुम्ही आता सुरुवातीला थुंकीमध्ये आहे 2 महिन्यांनी आहे की नाही, आणि जर असेल तर मग त्याला औषधं चालतात की नाही हे बघणं गरजेचं होतं. त्यांनी 10 महिने ट्रीटमेंट घेतली. सरकारी ह्याच्यामध्ये कसं आहे की आम्ही पहिल्या सुरुवातीलाच त्याची थुंकी तपासतो आणि थुंकी तपासल्यानंतर 2 महिन्यांनी परत त्याची थुंकी तपासून घेतो. त्याच्यानंतर शेवटच्या ह्याच्यात म्हणजे लास्टचे 2 वेळा त्याची थुंकी तपासली पाहिजे. ट्रीटमेंट कंप्लीट व्हायच्या अगोदर त्याची 2 वेळा थुंकी निगेटिव्ह आली पाहिजे, म्हणजे तो बरा झाला पेशंट. त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे की बरा झालेला संपूर्ण पेशंट परत त्याच लक्षणांनी येतो. कधी कधी असं होतं, त्याला आम्ही रिलॅप्स म्हणतो. रिलॅप्समध्ये काय होतं की जी औषधं दिली आहेत तीच औषधं परत चालू शकतात. कारण हे जंतूंना एक सवय असते की ते सुप्त अवस्थेत जातात, ते काहीच करत नाहीत, आणि मग असे परत ते जंतू बाहेर पडले तर तीच औषधं देऊन आम्ही 100% बरा करतो. आता ह्यांच्या सांगण्यावरून एक वाटतं की जर त्यांना छातीचा झाला होता तर त्यांची थुकी तपासणी फार गरजेचं होतं. दुसरी गोष्ट की आता त्यांनी पोटाचं झालंय सांगतायत, पण सोनोग्राफीवरून असं समजू शकणार नाही, तर त्याला दुसऱ्या काही टेस्ट आहेत त्या करणे गरजेचं आहे. आणि आणखीन दुसरी गोष्ट की स्त्रियांमध्ये टीबीचं प्रमाण फार जास्त आहे. 35 वर्षाच्या आतल्या स्त्रियांमध्ये टीबीचं जास्त प्रमाण. मॅटर्निटीपेक्षा म्हणजे प्रसूतीपेक्षा टीबीने मरण्याचं स्त्रियांमध्ये जास्त प्रमाण आहे. त्यामुळे टीबी हा आजार फार घातक आहे. दुसरी गोष्ट की टीबी स्त्रिया काय करतात की घरचं सगळं बघत असताना घरच्या कामातून वगैरे आपल्याकडे दुर्लक्ष करतात, आपल्या स्वतःच्या प्रकृतीकडे फार दुर्लक्ष करतात. आमच्याकडे येणाऱ्या स्त्रिया आम्ही बघितलंय, जरी ते असं नैसर्गिक बघितलं तर स्त्रियांमध्ये फार प्रतिकार शक्ती चांगली असते. पण आमच्याकडे येणाऱ्या स्त्रिया आम्ही बघितलंय की आमच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या स्त्रिया प्रमाण कमी आहे पुरुषाच्या प्रमाणे, की पुरुषांमध्ये 65% आहे तर स्त्रियांमध्ये 35 ते 40%. पण ते प्रमाण त्या येतात त्या अशा स्टेजमध्ये येतात की त्या फार पुढे गेलेला असतो आजार, आणि त्या इट्स लाईक त्या घरच्यांकडे बघणं, मुलाबाळांना नवऱ्यांना फॅमिलीकडे बघण्यामुळे आपल्याकडे दुर्लक्ष करतात आणि मग ते आजार जास्त बळवतो, आणि त्यामुळं स्त्रियांमध्ये आजार जास्त स्टेजमध्ये येतो. अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे कुटुंबाकडे लक्ष देता तर स्वतःकडे लक्ष देणे तितकंच महत्वाचं आहे. क्षयरोगाची लक्षणे: 2 आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, संध्याकाळी येणारा हलकासा ताप, वजन घटणे, भूक मंदावणे, थुंकीतून रक्त येणे, अतिशय थकवा येणे, रात्री झोपताना दरदरून घाम येणे. ही सर्व क्षयरोगाची लक्षणं आहेत, आणि ही लक्षणं दिसल्यावर त्वरित डॉक्टरांकडे जाऊन त्याची खात्री करून घ्यावी. डॉक्टर, क्षयरोगाचं निदान करण्याच्या पद्धतीबद्दल अजून सविस्तर काय सांगता येईल? कशा पद्धतीने त्याचं निदान करता येईल? क्षयरोगाच्या निदान करण्याच्या पद्धती ज्या आहेत, एक त्याची लक्षणं, दुसरे त्याचं जे काही म्हणजे जंतू मायक्रोस्कोप मध्ये बघणं, तिसरं आहे एक्सरे, आणि चौथं म्हणजे इनडायरेक्ट म्हटलं येईल मांटूस टेस्ट म्हणून आहे असं. पण तसं बघितलं ना प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि पब्लिक सेक्टरमध्ये हा सगळ्या गोष्टी बरोबर तंतोतंत पाळल्या जातात. प्रायव्हेट सेक्टरमध्ये कधी टीबी गोल्ड नावाची जी टेस्ट आहे, जी सुप्त असलेल्या जंतू आहेत की नाहीत आपल्या ह्याच्यात त्याचे बघण्यासाठी आहे, म्हणजे त्याला लॅटेंट ट्युबरक्युलोसिस म्हणतात. ती टेस्ट करून निदान करतात आणि औषधं सुरू करतात. तर हे चुकीचं आहे. इव्हन ब्लड टेस्ट कुठलीही नाही की जे टीबीला हे करू शकेल, म्हणजे डायग्नोज करेल किंवा निदान करू शकेल. आता आपण निदानाच्या पद्धती, जर त्याला जर सिम्पटम आहेत म्हणजे त्याला लक्षण आहेत, अशा लक्षणं म्हणजे 2 आठवड्यापेक्षा खोकला वगैरे आता तुम्ही सांगितले, त्या लक्षणाच्या पेशंट जेव्हा आपल्याकडे येतो, म्हणजे कोणीही मनुष्य, तर त्याचं पहिली गोष्ट की आम्ही एक्सरे करतो. एक्सरे मध्ये जर त्याचं काही दिसत असेल डाग वगैरे
तर आम्ही त्याची थुंकी तपासतो. थुंकी तपासली ना तर थुंकीमध्ये जर त्याचे जंतू सापडले तर तो टीबीचा रुग्ण म्हणून आम्ही सुरू करतो औषध. पण थुंकी तपासून जर त्याचं निगेटिव्ह आलं आणि एक्सरे मध्ये आम्हाला वाटतंय की ते लिजन्स आहेत की असे, मग त्याला 2 आठवड्याचे आम्ही अँटीबायोटिक देतो, जनरल अँटीबायोटिक, म्हणजे ते टीबीवर नाही ऍक्ट होणार. आणि मग त्याला परत आम्ही 2 आठवड्यांनी किंवा 10 दिवसांनी परत बोलवतो. 10 दिवसांनी परत आल्यावर जर त्याची लक्षणं कमी नसतील झाली तर परत आम्ही त्याची स्पुटम मायक्रोस्कोपी करतो. आणि त्यावेळेला आम्ही जीन एक्सपर्ट नावाचं जे आहे की नवीन जी पद्धती आहे त्याप्रमाणे आम्ही त्याचं थुंकी तपासतो. त्याच्यामध्ये जर टीबीचे जंतू दिसले तर आम्ही औषध सुरू करतो. पण त्याच्याबरोबर आणखीन एक टेस्ट होते की सर्वात प्रभावी औषध म्हणजे रिफॅम्पिसिन आणि आयसोनायझाइड हे 2 प्रभावी औषध आहेत की त्या औषधांनी हा जो कालावधी आहे पूर्वी 2 वर्षाचा का 1 वर्षाचा होता तो 6 महिन्यावर आणलाय. ही औषधं चालतात की नाही, म्हणजे रिफॅम्पिसिन चालतंय की नाही हे बघतो. आणि रिफॅम्पिसिन जर चालत नसेल तर एमडीआर म्हणून, म्हणजे एमडीआर ची जी व्याख्या आहे ती रिफॅम्पिसिन INH ला रेसिस्टंट असणं, म्हणजे त्यांना न जुमानणं. पण जरी नुसता रिफॅम्पिसिन जरी रेसिस्टंट असेल तरी आम्ही त्याला एमडीआर ची म्हणजे 2 वर्षाची औषधं सुरू करतो. म्हणजे हा जो एक त्याची एक निदान करण्याची आपण प्रक्रिया म्हणू शकतो. आपल्याला एक फोन आलेला आहे. प्रसाद जोशी आपल्याशी बोलतात बदलापूरवरून. नमस्कार. हा नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. आपल्याला ट्रेनमधनं आपण प्रवास करतो, लोकलमधनं, बसमधनं प्रवास करतो, तर अशा वेळेला आपल्याला समजत नाही की कुठल्या माणसाला काय आजार आहे. तर निरोगी माणसांनी संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे, कारण अनेक लोक खोकताना तोंडाला रुमाल लावत नाही, त्याच्याबद्दल जरा मार्गदर्शन. धन्यवाद. हा पण प्रश्न फार चांगला आहे, कारण हा सरळ म्हणजे पब्लिक अवेअरनेस बद्दल प्रश्न आहे. काय माहिती आहे की आपण ट्रेनमध्ये किंवा बसेसमध्ये, ट्रेनमध्ये तर अशी परिस्थिती असते की हाती वर करू शकत नाही. अशा परिस्थितीत खोकताना शिंकताना तर तो काहीच करू शकत नाही. पण एवढं नक्की आहे की जर तो टीबीचा रुग्ण आहे तर त्याचे जंतू त्या वातावरणात पसरणार आणि ते कुणाला तरी हे करणार. पण आपण काय काळजी घेऊ शकतो? माझं असं मत आहे की तुम्ही तुमची प्रतिकारशक्ती चांगली ठेवा, तुम्ही रेग्युलर व्यायाम करा, सकस आहार घ्या, चांगलं जेवण घ्या, त्याने तुमची असे संसर्गजन्य आजार होणार नाहीत आणि तुमची प्रकृती चांगली राहील. दुसरी गोष्ट की अशा ह्याला आपण म्हणजे काय माहितीये की अशा लोकांना नक्कीच त्यांनी औषधं सुरू केली असतील तर ते दुसऱ्याला संसर्ग देऊ शकत नाहीत. म्हणजे त्याचा स्पुटम पॉझिटिव्ह असेल तो मनुष्य जास्त घातक असतो. स्पुटम निगेटिव्ह झाल्यावर असं बघितलं गेलं की एका आठवड्यामध्ये त्याचं स्पुटम मध्ये तेवढे म्हणजे 80% जंतू बाहेर पडत नाहीत, एवढं कमी होतं. त्यामुळं औषधं घेत असेल, त्यांनी इंटेन्सिव्ह फेजचा 1 महिना झाला असेल आणि तो जर ट्रेननी फिरत असेल तर सर्वसाधारण माणसांना काही त्रास होणार नाही. पण आता हे म्हणजे फार अवघड आहे की एवढ्या ह्याच्यामध्ये आणि रोज आपल्या पोटा पाण्यासाठी लोक मुंबईला येतात, तिथं अडवणं वगैरे शक्य नाही. पण तरी ज्या लोकांना त्रास असेल त्यांना माझी अशी रिक्वेस्ट आहे की रुमाल बांधावा तोंडावर की ज्याने दुसऱ्याला होऊ नये याची काळजी घ्या. म्हणजे अगदी समोरच्याने जरी त्याची काळजी नाही घेतली तरी आपण त्याची काळजी घेणं मात्र गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी योग्य आहार, व्यायाम, पुरेशी झोप या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. आपण मग त्याची लक्षणं बघितली, आता त्याच्या निदानाच्या काही पद्धती बघूया. थुंकी किंवा बेडक्याची तपासणी करणं, रक्ताच्या तपासणीद्वारे क्षयरोगाचे निदान होत नाही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. डॉक्टर, आता आपण बघितलं की त्याचे उपचारही आपण बघूयात. उपचार खंडित न होता नियमितपणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार संपूर्ण कालावधीसाठी न कंटाळता घेणे अत्यंत गरजेचं आहे. औषधोपचार जरुरीचे आणि गरजेचे आहेत. क्षयरोग 100% बरा होणारा आजार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्याची औषधे नियमित मात्रेनुसार घेणे अत्यंत गरजेचे आहे. डॉक्टर, आता आपण बघितलं की त्याचं निदानही बघितलं, त्याची लक्षणंही बघितली. मगाशी तुम्ही सांगितलं की काही वेळेला रुग्ण येतो तेव्हा डिटेक्ट लगेच होत नाही, तर 2 आठवड्यासाठी त्याला तुम्ही अँटीबायोटिक्स देता, पण पुन्हा 2 आठवड्यांनी त्याची पुन्हा तपासणी केली जाते. पण म्हणजे ह्या रुग्णाचा पाठपुरावा करावा लागतो, तर ती प्रोसेस काय आहे?
म्हणून तर हे डॉट्स आलेलं आहे की डॉट्स मध्ये काय आहे की हा पाठपुरावा रेग्युलर म्हणजे त्यांनी डॉट प्रोव्हायडरकडे जाऊन रेग्युलर औषधं घेणे गरजेचं. रुग्णांचा औषधं सुरू केल्यापासून ते संपेपर्यंत त्याचा पाठपुरावा करणं हा आपल्या सुधारित राष्ट्रीय नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत केलेला आहे. कारण पूर्वी आपण महिन्याची औषधं देत होतो आणि त्यानंतर महिन्याने आल्यावर परत त्याची त्यामुळं तपासणी. त्याचा मॉनिटरिंग होत नव्हतं म्हणजे पाठपुरावा होत नव्हता. बरं. पण आता आपण असं केलेलं आहे की त्याच्यामुळं बरं होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. कारण आता सुधारित राष्ट्रीय नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जी लोक म्हणजे 70% जे अपेक्षित आहेत टीबीने ते 70% लोक आपण सापडली पाहिजेत आणि त्या 70% लोकांमधले 90% लोक बरे झाले पाहिजेत. आणि ही सगळं त्या सिस्टीमवर आहे म्हणजे सुधारित राष्ट्रीय कार्यक्रमावर ते आधारित आहे की त्यांनी त्या लोकांना औषधं वेळेवर दिली पाहिजेत आणि ती औषधं संपूर्णपणे कालावधी संपला पाहिजे. संपलं म्हणजे पूर्ण कालावधीसाठी ती औषधं पूर्ण घेणं कालावधीसाठी औषधं घेणं फार गरजेचं आहे. गरजेचं आहे. डॉक्टर, आता आपण बघतो की काही वेळेला ही थोडी खर्चिक नाही म्हटलं तरी प्रायव्हेटकडे जेव्हा आपण जातो तर त्याच्या तपासण्या आणि ज्या काही जी प्रक्रिया आहे, पुरेसा आहार, पण सरकारी दवाखान्यांमध्ये मात्र तुम्हाला सगळे औषधोपचार, सगळ्या तपासण्या, योग्य तो आहार, औषधं सगळं मोफत दिलं जातं. सरकारी तरी ह्याचं प्रमाण जास्त का आहे? खरं बघितलं तर ह्याच्याबद्दलचं जनजागृती व्यवस्थित झालेली नाही किंवा अज्ञानपणा पुष्कळ आहे. ग्रामीण भागात तर ह्याच्यावर औषधं दुसरीही औषधं मांत्रिकाची किंवा काय अशी काही सांगितल्या जातात. मध्ये मी असं ऐकलं होतं की मेंढ्याच्या कळपात सोडतात वगैरे अशी काय औषधं करतात. हे चुकीचं आहे अगदी आणि हा तो गैरसमज हा किंवा- गैरसमज आहे, हा चुकीचा आहे. आणि काही अशी बाकी ह्या सिस्टीमवाले लोक सांगतात की आम्ही 100% बरा करणार आहे कारण ह्यामुळे हा आजार वाढलेला आहे. खरं बघितलं ना तर सरकारी दवाखान्यामध्ये तुम्हाला 100% औषधं फ्री मिळतात आणि त्याची क्वालिटीही मेंटेन केली जाते आणि ती तुम्ही संपूर्ण घेण्याची ते जबाबदार असतात. त्यामुळं सरकारी दवाखान्यातून तुम्ही औषधे घेतली तर नक्कीच. मी प्रायव्हेटच्या ह्याच्यात नाही, प्रायव्हेटमध्ये फार चांगले डॉक्टर आहेत पण काही डॉक्टर आहेत की ज्यांना त्याचं व्यवस्थित त्याचं निदान निदान किंवा होत पूर्ण नाही त्या- किंवा त्याची रेजिम्स असतात, वेगळ्या वेगळ्या रेजिम्स आहेत. आपल्या इथे एक स्टडी असा झाला होता मुंबईत की 10 वर्षांनी मुकळेकर नावाच्या एका डॉक्टरनी 10 वर्षांनी परत स्टडी केला आणि त्याच्यात पाहिलं होतं की पुष्कळ वेगळ्या वेगळ्या कॉम्बिनेशनची औषधे दिली ज्याला क्लिनिकल ट्रायलनी प्रूव्ह झालेले नाहीत. अशी जर औषधं दिली तर नक्कीच हा आजार वाढेल. आणि झोपडपट्ट्यामध्ये जिथे दाटीवाटीने लोक राहतात, जिथे ह्या सुविधा नाहीत म्हणजे चांगल्या डॉक्टरांच्या सुविधा नाहीत, की जिथे हवा खेळती नसते, जिथे कुपोषण असतं, जिथे एक आजारी असला तर त्याच्याबरोबर आणखीन लोक आजारी पडतात, अशा जागी आहे ना खरं बघितलं ना तर अशा जागीच्या लोकांनी सरकारी दवाखान्यांमध्ये औषधं घेणं फार गरजेचं आहे आणि हा रोग आटोक्यात करणं फार गरजेचं. आपल्याला फोन आलाय, राजदीप कांबळे आपल्याशी बोलतात अमरावतीवरून. नमस्कार. हॅलो. नमस्कार, बोला. सर, माझं नाव राजदीप कांबळे आहे. नमस्कार, बोला. सर, हा तुमचा मी प्रश्न. माझी टेस्ट केली मोनटॅक्सचे, ती पॉझिटिव्ह आलेली आहे सर. वय काय तुमचं? माझं वय 27. बर. सर त्याच्याविरुद्ध आणि थुंकी चेक केल्यानंतर सर ती तुम्हाला थुंकीमध्ये त्रास काय होतो ते सांगा आलेला पहिलं. आहे. त्रास काय होतो ते सांगा. त्रास कोरडा खोकला होतो सर आणि कंबर वगैरे दुखते. बर. ताप वगैरे येत होता का? हा, थोडा रात्री ताप येतो थोडा. बर. तुम्हाला अगोदर पूर्वी कधी हा त्रास झाला होता का? हा त्रास सर झाला होता सर अगदी कोणता कधी झाला होता? 10वी असताना वगैरे 2012ला. म्हणजे 10वीत असताना झाला. त्याची संपूर्ण ट्रीटमेंट घेतली होती तुम्ही? नाही, एकदा चेक केला मोनटॅक्स आता निघाले यावर्षी पॉझिटिव्ह. नाही, पण तुम्हाला हा 2014 क्षयाचा त्रास झाला, क्षयाचा आजार कधी झाला होता का? नाही. हा, म्हणजे हे पहिलीच वेळ आहे की तुम्हाला खोकला कोरडा आहे आणि वांटूच टेस्ट केली आणि थुंकीची तपासणी केली नाही का? दुसरी तपासणी नाही, फक्त एकदा मोनटॅक्स केलेला आणि आता थुंकी चेक केली. एक्सरे केला का? एक्सरे केला होता. बर. काय सांगितलं त्याच्यात? एक्सरे मध्ये काहीच नाही निघालं सर. ठीक आहे. बरं, धन्यवाद. ठीक आहे, थँक्यू. मांटूस टेस्ट आहे ना की ज्याने तुमच्या शरीरात अँटीबॉडीज आहेत का नाही ते डिटेक्ट करतात. पण आता मुंबईत जर बघितलं तर मला वाटतं 70 ते 80% लोकांमध्ये, आमच्याकडे जर बघितलं तर सगळ्यांचेच मांटूस टेस्ट पॉझिटिव्ह येतील.
पण मग कसं ते निदान मॉन्टूस किंवा- टेस्ट हे निदान करण्यासाठी नाही. नाही. मॉन्टूस टेस्ट हा लॅटेंट ट्युबरक्युलोसिस म्हणजे शरीरामध्ये तुम्हाला संसर्ग झालाय का नाही बघण्यासाठी आहे. त्यामुळे मॉन्टूस टेस्टचा काही फायदा नाही, पर्टिक्युलरली 10 वर्षाच्या वरच्या माणसांना. बरं. आणि लहान मुलांना आम्ही ह्याच्यासाठी करतो की त्याला इनडायरेक्ट कुठलीही टेस्ट नाही की डायरेक्ट दाखवेल की ते आजार आहे. आणि मॉन्टूस टेस्ट बघितल्यानंतर आम्ही हा विचार करतो की घरात कुणाला आहे का बघितलं पाहिजे. आणि त्याच्याबरोबर मॉन्टूस टेस्ट 10 पेक्षा जास्त असेल तर जो लहान मुलांमध्ये होणारा आजार आहे तो फार धोकाबाज म्हणजे फार गंभीर घातक आहे. असा, आणि हां. त्याच्यामुळे त्याला आम्ही औषधं सुरू करतो ॲज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर, नॉट ॲज अ ट्रीटमेंट. त्यामुळं मॉन्टूस टेस्ट किंवा टीबी गोल्ड टेस्ट हे काही निदान होण्याचे हे नाही. पण आता त्यांना ही आणि आता लक्षणं ती लक्षणं जी आहेत, हां. खोकला दुसऱ्याही कारणामुळे असू शकेल, पण थकवा येणं, कंबर दुखणं, घाम येणं. हा अशक्तपणाने पण असेल वगैरे असेल. बरं. पण त्याला आहे ना आपण त्याची थुंकीची तपासणी करणे. एक्सरे मध्ये क्लिअर आहे. एक्सरे फार सेन्सिटिव्ह असतो. एक्सरे मधले दाग फार लवकर दिसतात. मग ते कशाचे असो पण लवकर दिसतात. त्यामुळे एक्सरे मध्ये दिसत नाही, थुंकीमध्ये नाही, तर त्याला काही अँटीबायोटिक औषधं देऊन त्याचा तपास परत करावा. एक 15 दिवसांनी परत करावा. किंवा मग जर त्याच्याही याच्याने होत नसेल मग तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखवून त्यांना जर वाटत असेल टीबी आहे तरच सुरू करावं. पण मला आता वाटतं की आताच्या ह्या सगळ्या सांगण्यावरून की शक्यता कमी आहे. शक्यता कमी. डॉक्टर, एक क्षयरोग उपचाराच्या दरम्यान काय काळजी घेणं महत्वाचं आहे? क्षयरोग उपचाराच्या दरम्यान म्हणजे काय माहितीये की सुरुवातीचा जो पिरियड असतो त्याला अतिदक्षता म्हणजे इंटेन्सिव्ह फेज म्हणतो. त्या पिरियडमध्ये कुठल्याही माणसाने म्हणजे ज्यालाही आजार आहे त्यांनी आराम करणे फार गरजेचं आहे. जेवण म्हणजे सकस तो जो आहार आहे तो फार महत्वाचा आहे. आणि नियमित औषधं घेणे फार गरजेचं आहे. आणि औषधं त्या मात्रेचे घेणे फार गरजेचं म्हणजे त्या डोस फार इम्पॉर्टंट आहे. तो जर तुम्ही रेग्युलर घेतला तर तुम्हाला 15 दिवसात तुम्हाला बरं वाटायला लागेल. पण एक लक्षात ठेवा की 15 दिवसात बरं वाटलं म्हणून औषधं बंद करू नये. कारण त्याचा कोर्स कम्प्लीट होणं फार गरजेचं आहे. कारण का माहिती आहे इथं आणखीन फार गोंधळ होतो की तुम्ही 15 दिवसात की 1 महिन्यात बरं झालं आता तुला काही नाही आणि मग आजूबाजूचे लोक सांगतात की काय नाही रे काही नाही आणि मग लोक औषधं बंद करतात आणि मग दुसऱ्या स्टेजमध्ये जातात. इथे बरे व्हायचं प्रमाण 95% पेक्षा जास्त आहे पहिल्या स्टेजमध्ये. पण दुसऱ्या स्टेजमध्ये बरे व्हायचं प्रमाण फार कमी आहे. ती औषधही दुसऱ्या स्टेजमध्ये MDR मध्ये तिथं औषधही कॉस्टली असतात म्हणजे फार एक्सपेन्सिव्ह औषधं असतात. त्याचे दुष्परिणाम पण जास्त असतात आणि त्याचा कालावधी पण फार मोठा असतो. आणि ते घेतले नाही तर आणि त्याच्या दुष्परिणामामुळे फार लोक त्रास होतो आणि त्याच्यासाठी काउन्सिलर वगैरे आम्ही नेमणूक केलेत. पण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या ना पहिल्या स्टेजमध्ये जर तुम्ही औषधं व्यवस्थित घेतली तर तुमचा 100% आजार बरा होण्याची महत्वाचं आहे. औषधं नियमित आणि वेळेवर घेणं खूप महत्वाचं आहे. क्षयरोग 100% बरा होऊ शकतो. आजचा आपला विषय आहे जागृती क्षयरोग निर्मूलनाची आणि मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर राजेंद्र ननावरे. आपल्याला एक प्रेक्षकांचा फोन आहे. सूर्यकांत मुरुडकर आपल्याशी बोलतात सोलापूरवरून. नमस्कार. नमस्कार सूर्यकांतजी, बोला. हा नमस्कार मॅडम. हा, तुमचा प्रश्न विचारा. हा, माझं वय आता 47 आहे. 1995 ला मला टीबी झाला होता. त्यावेळी औषध उपचार वगैरे गोळ्या घेऊन पूर्ण झाला. बरं, त्यानंतर मला स्मरणशक्ती कमी होत गेली. मग ह्या गोळ्या औषधाचा माझ्या स्मरणशक्तीवर काय परिणाम झालाय का? त्यासाठी कुणाचा सल्ला घ्यावा लागेल? ज्या तुम्ही गोळ्या कुठून घेतल्या होत्या? हॅलो हॅलो ठीक आहे. हॅलो सूर्यकांतजी. ठीक आहे. हा, मी एक MD डॉक्टरांचं ट्रीटमेंट घेतलं होतं आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो त्यावेळेस. बरं, तुम्ही ह्याच्यासाठीच घेतल्या होत्या का म्हणजे पहिल्या स्टेजसाठी की दुसऱ्या MDR वगैरे साठी नाही घेतल्या ना? पहिल्या स्टेजसाठीच घेतल्या होत्या. हॅलो. बरं ठीक आहे, चालेल. धन्यवाद. आतापर्यंतची जी औषधं आहेत त्याच्यात असं कुठंच सापडलेलं नाही की त्यांनी स्मरणशक्ती वगैरे कमी होता असं कुठं दिसलेलं नाही. काही औषधांनी थोडासा म्हणजे काही औषधं आहेत पण त्याच्यात स्मरणशक्ती होण्याचा असा कुठेच अजूनही असा एक कुठं असं नाही. पण जसं ह्या प्रेक्षकांचा फोन होता की काही पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये थोडी कमी औषधं पण दुसऱ्या स्टेजमध्ये औषधं जास्त असतात. मग त्याचा आपल्या शरीरावर काही परिणाम होतो? शरीरावर पुष्कळ परिणाम होतो त्याचा. म्हणजे पहिलं की किडनीवर परिणाम होतो. परत
हाडांवर परिणाम होतो, त्वचेवर परिणाम होतो, परत लिव्हरवर परिणाम होतो, म्हणजे पुष्कळ शरीरावर परिणाम होतो. त्याच्यातली काही औषधं आहेत की जी फार त्याचे दुष्परिणाम जास्त आहेत, पण ते मॉनिटर केल्या जातं की कुठलं औषध काही खराब करते तर ते विड्रॉ करून आम्ही दुसरं औषधं देतो. पण पहिल्या ह्याच्यातली औषधं फार सेफ आहेत, त्यांनी त्याचे दुष्परिणाम पण फार कमी आहेत. त्याचे दुष्परिणाम म्हणजे एक आयसोनायझाईड, त्याचं पेरिफेरल म्हणजे ते मुंग्या येणे, सुन्न होणे, हे आम्ही लगेच जर लक्षात आलं तर आम्ही ते थांबवतो किंवा त्याचे संगती B6 नावाचं औषध देतो. रिफॅम्पिसिन असेल तर त्यांनी लिव्हरला वगैरे कधी त्रास होतो तर त्यावेळेला थोडं विड्रॉ करून परत आम्ही औषधं सुरू करतो. पायराझिनामाइड म्हणून औषध आहे, त्यांनी सांध्यांचा वगैरे त्रास होतो, आम्ही ते युरिक ॲसिड नावाचं ब्लड टेस्ट करतो, ते वाढलंय का बघतो, जर वाढलं नसेल तर काही सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देतो आणि ते बरे होतात. किंवा थोडंसं असं ग्लॅनी येणे वगैरे असं होतं, पण बाकी असं फार काही हे नाहीये. सेकंड स्टेजमधली जी औषधं आहेत त्यांच्यात फार दुष्परिणाम आहेत आणि त्याला मॉनिटर करणं फार गरजेचं राहतं. पण डॉक्टर एवढा त्या रुग्णाचा पाठपुरावा केला जातो, एवढी औषधं आहेत, तरी लोकांमध्ये आपण निदानही सांगितलं, त्याची लक्षणंही सांगितली, पण अजून काय कशा पद्धतीने जनजागृती लोकांपर्यंत गेलं पाहिजे की क्षयरोग आटोक्यात आणता येईल? पहिली तर गोष्ट की जे झोपडपट्ट्यामध्ये दोन आपण भाग करूया की ग्रामीण भागात आणि शहरात. शहरामध्ये जे झोपडपट्ट्यामध्ये राहतात, जिथे दाटीवाटीने राहतात आणि जिथे हवा खेळती नसते, अशा जागी जर एखादा रुग्ण वगैरे असेल तर कुणालाही खोकला झाला तर त्याच्या जवळचेही माणसे विचार करत नाही त्या खोकला कशाचा असू शकेल, आणि डॉक्टरकडे गेल्यावर पण तोही विचार करणार. मग जास्त झाल्यावर असा वेळ, असं एका स्टडीमध्ये असं फाइंड आउट झालंय की तो 1.5 महिना झाल्यानंतर तो औषध रुग्णाला घ्यायला येतो, की सरकारी याच्यावर की आणखीन कुठे. पण जर हे लवकर झालं तर नक्कीच तो प्रसार जो होणार आहे तो कमी होईल. दुसरी गोष्ट, ग्रामीण भागामध्ये अशिक्षित म्हणजे इलिटरेट लोक जास्त असल्यामुळे, गरिबी असल्यामुळे किंवा बाकी वेगळ्या गोष्टी म्हणजे त्याच्याबद्दल असणारे वेगळे वेगळे भ्रम की हे होणारच नाही, हे किंवा मांत्रिक वगैरे असे जे करतात, त्यामुळे आजाराचं प्रमाण वाढतं. त्या गैरसमजांबद्दल अजून जाणून घेऊयात डॉक्टर. वैशाली डांगे आपल्याशी बोलतायत माहूरवरून. नमस्कार. नमस्कार वैशालीजी, बोला. हा नमस्कार मॅडम. हा माझा मुलगा 8 वर्षाचा आहे मॅडम, आणि त्याच्या मानेवर गाठी होत्या, एक गाठ होती फक्त, त्याची आम्ही बायोप्सी केली आणि डॉट्सचं ट्रीटमेंट पण सुरू केले पेडियाट्रिक. आणि त्याचं वय तेव्हा, वजन तेव्हा 21 वर्ष होतं, तर PC13 PC14 प्लस सुरू केलं होतं. त्याला 1 वर्ष 6 महिने पूर्ण घेतलं. परत त्याच्या हानवटीच्या खाली समजा मानेवर पुढच्या साईडला एक गाठ आली, त्याच्यासाठी परत चेकअप करावं लागेल का? चेकअप करावं लागेल, पण तुम्ही त्याचे TBचेच आहे हे बघितलं होतं? हॅलो, TBचंच आहे हे बघितलं होतं का? आणि त्याच्यासाठी औषधं चालतात का हे पण बघितलं का? ती टेस्ट केली का? हो बघितलेलं आहे सर. औषधं कुठली चालतात तीच औषधं सुरू केलीत का? हो सर, तीच औषध सुरू केली होती सर. मग डॉक्टरांनी काय सांगितलं? मी फार्मासिस्ट आहे सर. नाही, फार्मासिस्टकडे जाऊच नका तुम्ही, तज्ञ डॉक्टरांकडे जा, असं करू नका. अच्छा, तुम्ही फार्मासिस्ट आहे. आणि गव्हर्नमेंट मध्ये आहे सर. बर. नाही, मग डॉक्टरांनी औषधं चालतात असे सांगितलं का? म्हणजे पहिल्याच टप्प्याची, म्हणजे संवेदनशील TB आहे, सेन्सिटिव्ह TB आहे असं सांगितलं की काही? नाही सर, सेन्सिटिव्ह नाही, ते एक्स्ट्रा पल्मोनरी EP मध्ये होता सर. एक्स्ट्रा पल्मनरी मध्ये पण सेन्सिटिव्ह आणि रेसिस्टंट असं 2 भाग येतात ना. तर एक्स्ट्रा पल्मनरी आहे, बरोबर आहे, पण तो सेन्सिटिव्ह म्हणजे औषधं कुठली चालतात ते बघितलं का? कारण परत झाला म्हणून मी विचारतोय तुम्हाला. औषधं सर सल्ल्यानुसारच घेतलेली आहे ना सर. बघा, ऐका, तुम्ही औषधं आहेत ना जी तुम्ही घेता त्याची टेस्ट केली का की त्या औषधं चालतात की नाही चालत? त्याला ड्रग सेन्सिटिव्ह टेस्ट करतात म्हणतात, आणि ती जर केली असेल ती करून घ्या. आणि तुमच्या डॉक्टरांना सांगा की हे जे आपण जे काही मानेच्या गाठीतून काढतो त्याच्यावर जंतू आहेत का बघा, आणि ते औषधं चालतायत का नाही बघा. आणि मानेच्या गाठीवर साठी जी ट्रीटमेंट आहे ती 1 वर्षाची आहे, तर 1 वर्ष तुम्ही कम्प्लीट ट्रीटमेंट घ्या. आणि त्याच्याबरोबर त्या गाठी कमी होत नसतील,
सुरुवातीला ट्रीटमेंट सुरू केल्यावर काही वेळेला त्या गाठी वाढतात, पण ते इट्स अ नॉर्मल. पण जर तुम्ही ट्रीटमेंट जास्त दिवस घेतले, 2 ते 3 महिने घेतले आणि त्या कमी होत नाही, तर ते त्या मानेच्या गाठीतले पाणी काढून तपासायला द्या. त्याच्यामध्ये कल्चर करून त्याचं सेन्सिटिव्हिटी म्हणजे तीच औषधं चालतायत का नाही बघा. कारण तीच औषधं जर चालत असेल तर नक्कीच त्याचा परिणाम व्हायला पाहिजे. आणि चालत नसतील तर तुम्ही आहे ना त्या टेस्ट करून घेऊन जी दुसरी औषधं चालू आहेत ती सुरू करणं गरजेचं आहे. बरं, धन्यवाद. डॉक्टर, आता आपण हा एवढी मोठी व्याप्ती आहे क्षयरोगाची, आपल्याकडे वेळही थोडाफार कमी आहे, पण मग पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना की त्याची लक्षणं दिसली की निदान किंवा त्याच्यावर कसा, थोडक्यात काय सांगाल तुम्ही त्यांना? खोकताना सार्वजनिक ठिकाणी खोकताना शिंकताना रुमाल धरणं फार गरजेचं आहे. रेग्युलर आहार चांगला ठेवणं किंवा व्यायाम करणं किंवा जसं आपण म्हणतो की विश्रांती घेणं हे फार गरजेचं आहे. जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अंगीकृत केल्या तर नक्कीच तुमची प्रतिकार शक्ती चांगली राहील आणि तुम्हाला असे संसर्गजन्य आजार होणार नाहीत. धूम्रपान किंवा मद्यपान करण्याचं टाळा, की ज्याने धूम्रपान करणाऱ्यामध्ये असं पाहिलं गेलंय की आजार होण्याचं प्रमाण जास्त असतं. तर त्यामुळे धूम्रपान मद्यपान टाळा. निरोगी असाल तर तुम्ही आजार होणार नाहीत नक्कीच. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर रेग्युलर केल्या तर तुम्हाला क्षयरोगासारखे आजार होणार नाही. आणि क्षयरोगासारखे तुम्हाला जर आजार नाही आले, नक्कीच एक अमिताभ बच्चनच्या आता हे जाहिरातीमध्ये टीबी हारेगा और भारत जीतेगा, नक्कीच ह्या गोष्टीला आपण पुढे ठेवू आणि हा संकल्प ठेवू की आयुष्य ह्या पुढच्या ह्याच्यात नक्कीच टीबी हारेल आणि भारत जिंकते. डॉक्टरांनी खरंच खूप छान सांगितलं, टीबी हारेगा और भारत जीतेगा. जशा छोट्या छोट्या सूचना ज्या आहेत की निरोगी आयुष्यासाठी व्यायाम, पुरेशी झोप, समतोल आहार आणि धूम्रपान किंवा ह्या गोष्टींचं सेवन नको, यामुळे आपण नक्कीच या क्षयरोगावर मात करू शकतो. डॉक्टर, खरंच तुम्ही इथे आलात आणि इतक्या सोप्या शब्दात ही सगळी माहिती आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल तुमचे खरंच खूप आभार. थँक्यू. भेटूया पुढील भागात, तोपर्यंत धन्यवाद.